हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे 6वी माळ आणि आजचा रंग आहे नारंगी। तर इथं मी नारंगी साडी घातलेली आहे। तर आम्ही चाललेलो आहोत। आज आहे नाशिकमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम। तर तिकडेच चाललोय कारण तिकडे आम्ही म्हणजे नाव वगैरे दिलेलं आहे। तर चला तुम्ही देखील हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आजचे जे आयोजक आहे आणि त्या आयोजकाने सुंदर असे बक्षीस इथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात ठेवलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहे सौ सविता राम म्हस्के आणि श्री राम गुलाब म्हस्के। तर या दोघांसाठी एकदा नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि मला वाटतं की पहिलं बक्षीस आहे काय आहे माहिती आहे? एलईडी। कोणाला वाटतंय की एलईडी मला मिळेल? इतके हात वरती करू नका कारण की एकच एलईडी आलं लक्षात। नाहीतर मग मला काय करावं लागेल, एक महिना हिच्याकडे एक महिना हिच्याकडे, हो की नाही? मला वाटतं की टीव्ही तर सगळ्यांकडेच आहे तर काही हरकत नाहीये। आणि मला असं वाटतं की जी लकी ड्रॉ मध्ये जी ठेवलेली आहे म्हणजे सोन्याची नथ आणि 1 ग्रॅम सोन्याचं 1 ग्रॅम ज्वेलरी असं सोन्याची ठेवलेली आहे। तर ती कोणाला भेटेल असं वाटतंय? मी सविताला नक्की सांगेल, सविता यावेळी पुढच्या वर्षी जास्त बक्षीस ठेव कारण की खूप हात वरती जात आहे। त्यामुळे मला वाटतं की आपण त्यावेळेला आयोजकांना नक्कीच सांगूया की जास्त बक्षीस ठेवा। आणि खरोखर दुर्गा माताची आणि सप्तशृंगी मातेची आपल्यावर कृपा आहे, कृपा दृष्टी आहे, आशीर्वाद आहे। त्यामुळे आपण सगळ्याजणी इथे एकत्र जमलेलो आहोत। अगदी कळकळीची विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी बाहेर जे उभे असतील कोणी त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण आतमध्ये या सभागृहामध्ये येऊन आणि स्थानापन्न व्हायचं आहे। अगदीच काही क्षणामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। आजचा कार्यक्रम खरं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सविताताई राम म्हस्के आपण गेल्या अनेक वर्षापासून या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांना एकत्रित करून त्यांची सुख दुःख जाणून घेऊन आणि त्यांना खऱ्या अर्थानं एक वेगळा निश्वास आणि वेगळा श्वास घेण्यासाठी आपण नेहमीच सदोदित कार्यक्रम घेऊन आणि त्यांना त्यांचा आनंद द्विगुणित करत असतात। आणि आज देखील अशाच पद्धतीनं जागर आदिशक्तीचा नवरात्रीच्या व विजयादशमी निमित्तानं नवरात्रीचा महोत्सव प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व सन्माननीय आदरणीय भगिनींच्या प्रमुख उपस्थितीतून आज संपन्न होत आहे। परंतु भारतीय संस्कृती आणि संस्कारांची जपवणूक आपण खऱ्या अर्थानं स्त्री ज्या वेळेला संस्कृतीची जपवणूक करते आणि संस्कारांची मूल्य रुजवते तेव्हा कार्यक्रमांना खऱ्या अर्थानं शोभा प्राप्त होते। बेटी जब चलती है दाना लेकर 100 बार फिसलती है 100 बार चढ़ती है, फिर भी उसकी मेहनत बेकार नहीं जाती, फिर भी उसकी मेहनत बेकार नहीं जाती। कोशिश करने वालों की परत एकदा कोशिश करने वालों की आणि खरोखर प्रयत्न। बरेच खेळ घेतल्यानंतर आम्ही फायनल ग्रुपपर्यंत पोहोचलेलो आहोत 6 जणी आणि त्यामध्ये ऑरेंज साडीवाली मी आहे। आणि त्यांनी हा जो खेळ आहे ना तो म्हणजे अंगात आणायचा होता आणि केसांना जे चिमटे लावलेले आहेत ना ते पूर्ण कोण जे पहिले पाडल ती विनर होती असं त्यांनी बोललेल्या होत्या। परंतु नंतर त्यांचं म्हणजे तो एक खेळाचा भाग आहे। तर इथं म्हणजे पहिले तर केसांचे चिमटे माझेच पडले होते, परंतु त्या पिंक साडीवाल्या ताई आहेत ना म्हणजे त्या खूप जास्त हलतायत। आता मी व्हिडिओ पाहताना मला देखील हसू येत आहे। म्हणजे तसंही माझ्या शेजारच्या ज्या ऑरेंज कलरच्या ताई आहेत ना म्हणजे साडी घातलेल्या त्या ताई देखील पिलूच्या स्कूलमध्ये त्यांचा मुलगा आहे आणि आमची अशी फक्त एक
समोरासमोर भेट झालेली होती, ओळखीच्या वगैरे अजिबात नाही आहेत, परंतु इथं पूर्ण केसांचे चिमटे पडल्यानंतर एक समोर बसलेल्या ताई आहेत, त्यांनी सांगितलं की तुमच्या केसांचे चिमटे पडलेले आहेत आणि आता तुम्ही थांबा. तोपर्यंत म्हणजे मला इतकं भयानक होत होता त्रास की म्हणजे चक्कर वगैरे आली होती. अंगात आणायचा जो खेळ होता तो फायनल विनरसाठी नव्हताच असं त्या ताईंनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा आमचा एक खेळ घेतला. खूप साऱ्या स्ट्रॉ टाकल्या आणि केसामध्ये एका हाताने आपल्या लावायच्या आणि ज्यांच्या जास्त होतील त्या त्या कार्यक्रमाच्या विनर ठरणार होत्या. बॉक्स द्या तो त्याच्यातच आहे का? इकडे बघा सगळे. पर्स इकडे बघा. इकडे पर्स मध्ये का मुंबई आहे ना? असंच ठेवा. राईट ओके. सगळ्यांनी समोर बघायचं आहे आणि सचिन तू पण यायचं आहे एक साईडला. राम बोला आंबे माते की, बोला काळू आई की, बोला सप्तशृंगी माते की. तर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर इथं म्हणजे ज्यांना जे बक्षीस भेटलं त्यांना तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. पिंक कलरच्या ताई आहेत, त्यांना फर्स्ट प्राईज भेटलेला आहे, त्यांना LED आणि पैठणी साडी. त्याचबरोबर सेकंड नंबरच्या ताई होत्या, त्यांना डिनर सेट भेटला. तिसऱ्या नंबरच्या ताईंना भेटलेला आहे कुकर आणि मला भेटलेला आहे मिक्सर. तर खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं, म्हणजे ते अंगात आणायचा जो खेळ होता ना त्याने भयानक त्रास झालेला, म्हणजे असं डोक्यामध्ये चक्कर येत होती आणि मी तरी जास्त थकलेली होती. तर इथं घरी आल्यानंतर पिलूला लगेचच मिक्सर खोलून पाहायचा होता, तो जोडूनही पाहायचा होता. तर पहिला जो माझा घरचा मिक्सर आहे तो देखील बोरोसिलचाच आहे. या अगोदर मी सांगितलेलं आहे हा खराब वगैरे आहे असं, परंतु पुन्हा बोरोसिलचाच मला भेटलेला आहे. हा आहे 500 वॅटचा. माझा पहिला जो आहे तो 750 वॅटचा आहे. इथं 3 भांडे आहेत आणि म्हणजे छोटासा आहे परंतु छान आहे. बघूया आता तो किती दिवस टिकणार आहे. आणि आपल्याला एखादी भेटवस्तू भेटलेली आहे, आपल्याला एखादं प्राईज भेटलेलं आहे, तर ते किती महागाचं आहे किंवा किती मोठं आहे त्यापेक्षा ते भेटलेलं आहे आणि आपण काहीतरी केलेलं आहे तर त्याचं ते फळ आहे. आणि हे जे मला भेटलेलं बक्षीस आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या मिस्टरांना जातं, कारण त्यांनीच माझं नाव देखील नोंदवलं होतं. त्याचबरोबर आम्ही त्या रोडला राहत देखील नाही तरी देखील स्विमिंगला जाताना त्यांना पोस्टर दिसलं तेव्हा त्यांनी फोटो वगैरे काढला, माझं नाव नोंदवलं. तर थँक्स आहोंना. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.